बघा, एचे उत्पन्न बीच्या उत्पन्नापेक्षा 50% कमी आहे, तर बीचं उत्पन्न हे एच्या उत्पन्नापेक्षा किती टक्के जास्त आहे असा प्रश्न. किती टक्क्यांनी जास्त किती टक्क्यांनी कमी ही प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये अशा पद्धतीचे अनेक प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील सराव म्हणून. आता हा प्रश्न बीचे उत्पन्न एच्या उत्पन्नापेक्षा किती टक्के जास्त हा शब्दप्रयोग, जेव्हा जास्त हा शब्दप्रयोग असेल तेव्हा सूत्रलेकरांनो किंबहुना सूत्राची मांडणी छेदस्थानी 100 वजा आर अशी सोबत इथं गुणीला 100. जेव्हा शेवटी इथं कमी शब्द असेल प्रश्नामध्ये, शेवटी कमी किती टक्क्यांनी कमी असा शब्दप्रयोग असेल तेव्हा सूत्राची मांडणी छेदस्थानी 100 सोबत अधिक आर घ्यावे ही गोष्ट. तर गुणीला तर 100 घेतात. मग आता इथं बीचं उत्पन्न एच्या उत्पन्नापेक्षा किती टक्के जास्त असा प्रश्न, म्हणून इथं जास्तसाठी जे सूत्र आहे जसं की आर छेदस्थानी 100 वजा आर सोबत गुणीला 100. आता आरच्या ठिकाणी मांडायचं काय, तर प्रश्नामध्ये दर्शवलेले हे टक्के मांडायचे असतात लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. प्रश्नामध्ये 50% विवंचना म्हणून आर म्हणजे 50%. आरच्या ठिकाणी दर्शवत उत्तरापरत पावलं टाकायचे. 100 वजा परत आर म्हणून इथं 50, इथं गुणीला 100 लेकरांनो. अंशस्थानी 50 छेदस्थानी वजा बाकी 50 गुणीला 100. 50साठी 50 खलास होतात, मग 100 उरतात. म्हणजे काय, बीचं उत्पन्न हे एच्या उत्पन्नापेक्षा किती टक्के जास्त, 100% जास्त. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके, किती टक्क्यांनी जास्त किती टक्क्यांनी कमी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.